माझी दिनचर्या मराठी निबंध. काळ सार्थक का जातो सार्थकता, तयाची फळे सार्थकतेचा सांगे गुण गोष्टी. संत तुकडोजी महाराज यांच्या या ओळीप्रमाणे काळाचा सार्थक उपयोग हेच यशस्वी आयुष्याचे रहस्य आहे आणि काळाचे सुयोग्य व्यवस्थापन करण्यासाठी एक नियोजित दिनचर्या ही पहिली पायरी ठरते. माझी दिनचर्या ही केवळ एक टाइम टेबल नसून माझ्या व्यक्तिमत्वाची ओळख, माझ्या आकांक्षाचे प्रतिबिंब आणि माझ्या जीवनशैलीचा पाया आहे. माझा दिवस पहाटे 5:30 वाजता सुरू होतो. ब्रह्ममुहूर्तावर जागे होणे ही एक चिवट सवय आहे, पण त्यामागे कारण आहे. ते या वेळी असणारी शांतता आणि मनाची ताजीतवाणी अवस्था. उठल्यानंतर सर्वप्रथम तोंड धुवून पाणी पितो व थोड्या व्यायामास सुरुवात करतो. 15 मिनिटांचा व्यायाम, योगासने आणि सूर्यनमस्कार यामुळे शरीर तर ताकदवान बनतेच, पण मनही प्रफुल्लित राहते. त्यानंतर 6 वाजता अभ्यासाला बसतो. ही वेळ माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण सकाळच्या वेळेस मन शांत आणि एकाग्र असते. गणित, विज्ञान सारख्या कठीण विषयांना सकाळच्या वेळेत दिल्याने ते लवकर आणि चांगल्या प्रकारे लक्षात राहतात. सुमारे 1.5 तास अभ्यास केल्यानंतर 7:30 वाजता स्नानात जातो. नित्यक्रमापासून मुक्त होऊन ताजेतवाने होण्यापर्यंत 8 वाजता देवपूजन करतो. थोड्या वेळात लावून मन शांत करतो. यामुळे दिवसभराच्या कामासाठी ऊर्जा मिळते. दुपारचा काळ शिक्षण आणि करमणूक. 8:30 वाजता नाश्ता करतो. आरोग्यासाठी नाश्ता हे अतिशय महत्त्वाचे असल्याने पौष्टिक आहार घेण्यास प्रयत्न करतो. 9 वाजता शाळेसाठी निघतो. शाळा ही केवळ अभ्यासाची जागा नसून सामाजिक कौशल्य शिकण्याचे केंद्र आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन, मित्रासोबतचे संवाद आणि वर्गातील हजेरी यामुळे व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होतो. दुपारी 3 वाजता शाळेतून परतल्यानंतर थोडा विश्रांती घेतो. लवकरच जेवण करून 4 वाजता पुन्हा अभ्यासाला बसतो. दुपारच्या वेळेत इंग्रजी, इतिहास, भूगोल सारख्या साहित्यिक विषयांचा अभ्यास करतो. अभ्यासाबरोबरच गृहपाठ पूर्ण करणे, प्रकल्प तयार करणे यावर भर देतो. सुमारे 6 वाजता अभ्यास संपवून मित्रांसोबत बाहेर फिरायला जातो किंवा घरातच कोणता तरी छंद जोपासतो. चित्रकला, संगीत किंवा वाचन यापैकी काहीतरी करतो. यामुळे मन प्रसन्न होते आणि नवीन ऊर्जा मिळते. संध्याकाळ कुटुंबासोबत वेळ. संध्याकाळी 7 वाजता टीव्ही किंवा मोबाईलवर बातम्या पाहतो. जगात काय चालले आहे याची माहिती घेणे. 7:30 वाजता कुटुंबियासोबत चहा पितो. हा वेळ माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आई, वडील, भाऊ, बहीण यांच्याशी दिवसभरातील अनुभव शेअर करतो, गप्पा मारतो. यामुळे कुटुंबातील नातेसंबंध मजबूत होतात. 8 वाजता माझे आवडते वाचन सुरू होते. मराठी साहित्य, कथा, कादंबऱ्या वाचणे हा माझा छंद आहे. पु ल देशपांडे, कुसुमाग्रज, विंदा कारंदीकर यांचे साहित्य वाचून आनंद होतो. वाचनामुळे शब्दसंपत्ती तर वाढतेच, पण जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही रुंद होतो. रात्री आत्मचिंतन आणि विश्रांती. रात्री 9:30 वाजता रात्रीचे जेवण करतो. जेवण झाल्यानंतर कुटुंबियासोबत बसणे, चर्चा करणे आवडते. 10 वाजता दिवसभरातील कामे झाली की नाही, उद्या कोणते काम करायचे आई याची योजना करतो. ही आत्मचिंतनाची वेळ मला दिवसाचे मूल्यांकन करायला मदत करते. 10:30 वाजता झोपण्यासाठी तयारी करतो. झोपण्यापूर्वी थोडेसे सैर वाचन किंवा संगीत ऐकणे आवडते. 11 वाजता झोप लागते. पुरेशी आणि नियमित झोप ही आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. दिनचर्येचे फायदे आणि महत्त्व. या नियमित दिनचर्येमुळे मला अनेक फायदे झाले आहेत. वेळेचे व्यवस्थापन. प्रत्येक कामासाठी निश्चित वेळ असल्याने वेळेचा अपव्यय होत नाही. नियमित अभ्यासामुळे एकाग्रता वाढली आहे. योग्य आहार, व्यायाम आणि झोप यामुळे आरोग्य चांगले राहते. वाचन, छंद आणि कुटुंबियासोबत वेळ यामुळे व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होतो. आळस सोडून लवकर उठणे, नियमितपणा यासारख्या चांगल्या सवयी लागलेल्या आहेत. माझी दिनचर्या ही माझ्या जीवनाचा रूपरेषा आहे. ती मला केवळ शाळेतील यशासाठीच मदत करत नाही, तर जीवनातील ध्येय गाठण्यासाठी मार्गदर्शन करते. आयुष्याची लांबी नसते, रुंदी असते असे म्हटले जाते. दिनचर्या ही आयुष्याला रुंदी देते. प्रत्येकाने आपल्या गरजेनुसार एक आदर्श दिनचर्या तयार करून ती काटेकोरपणे पाळली पाहिजे, कारण काळाचे ओघाने जन्मले धन तोडी सार्थकतेचे मनी. संत तुकडोजी महाराज. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू.